तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनदर व्लॉग। हा तिसरा पार्ट आहे झायंट नॅशनल पार्कचा। आम्ही दिवसभर फिरल्यानंतर हा शेवटचा ट्रेक आणि शेवटचा ॲडव्हेंचर आमचा झायंट नॅशनल पार्कमध्ये। चला तर मग बघूया। एक माइलची आहे रे, मोठी आहे। हो, थोडं अर्धा मैल जायचं ना, अर्धा मैल राऊंड ट्रिप आहे। 1980. त्यानंतर छोटीशी ट्रेल आहे ती करायला चाललोय, शेवटची ट्रेल ज्याच्याने पूर्ण कॅनियनचा व्ह्यू दिसतोय। हा टनेल मधनं आम्ही येताना आलो। हा ॲक्च्युली एक लेअर तार आहे, तार व्हायला 100 वर्ष जातात। असे किती सारे लेयर्स आहेत, त्याने हे माउंटन्स तयार झालेत। केवढूसा रस्ता आहे पुढे जायला ॲक्च्युली। वेगवेगळे फॉर्मेशन झालेत असे, जिथून लँडस्लाईड झाली आहे तिथं असे टनेल सारखे, आर्क सारखे व्ह्यू तयार झालेत। कलर डिफरंट आहेत, खाली असे लेयर्स तयार झालेत। तुम्ही बघू शकता की पुढे अशी ट्रेल आहे आणि खाली एकदम अशी व्हॅली आहे आणि एकदम स्टीप स्लोप आहे आणि मे बी त्यातनं पाणी जात असेल। इथून आम्हाला थोडासा स्रोत दिसला पाण्याचा, तिकडं ब्रिज पण आहे, ब्रिजवरनं पाणी येत असं दिसतंय पाणी ॲक्च्युली खाली, आणि तिथून ते पुढं जात आहे। वरतून बघताना खूप असं टेरिफाईंग वाटतंय, खूप जास्त हाईट आहे। आता खरी मजा ॲक्च्युली, आम्हाला त्या रॅम्पवरनं जायचंय पुढे। ओहो, खास केवढा भारी आहे हो, इकडे तर केवढा भारी आहे। खूप इंटरेस्टिंग हाईक आहे ही, असे छोटे छोटे जे पार्ट्स आहेत त्यात मजा येते, आणि खाली दरी आहे मोठी त्यामुळं, आणि थोडंसं घसरतंय। तो जो थोडासा रॅम्प केलेला तो खूप भारी दिसत होता, आणि त्याचा जो वरतून असा आर्क तयार झालेला थंड थंड वाटत होता। लेयरच्या लेयर दिसत आहेत सगळे। असे सगळीकडे सर्कल सर्कल तयार झाले, 1 2 3 4 असे, आणि ह्याला सगळ्याला असे लेयर्स आहेत खाली। ह्या लेयरच्या टप्प्याटप्प्यातनं हाईक आहे, त्यांच्यासाठी थांबायला पाहिजे।
काय क्लासिक दिसतंय. व्ह्यू टोटली वर्थ इट आहे. ॲक्च्युली आत्ताच सूर्य मावळला आहे. मावळला म्हणजे थोडा खाली गेला आहे, त्यामुळे आम्हाला सगळं दिसतंय. इकडून त्या रोडने आम्ही ॲक्च्युली वरती आलो आणि इथून मधून एक टनेल आहे आणि त्या टनेलमधनं ह्या साईडला आलो. म्हणजे वरतून दिसतंय ना एकदम, म्हणजे शब्दात व्यक्त न करण्या येण्यासारखं आहे. पूर्ण सगळे लोक इकडे बसले आहेत आणि हा ॲक्च्युली सनसेटसाठीच चांगला पॉईंट असतो, पण परफेक्ट टाईमला आलो आहे आम्ही.